नमस्कार, स्वागत है आपका एमपी न्यूज में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। राज्य महिला आयोग की अध्यक्षा रूपाली ताई चाकनकर ने सखी वन स्टॉप सेंटर का दौरा कर कामकाज की समीक्षा की। राज्य महिला आयोग की अध्यक्षा रूपाली ताई चाकनकर ने आज हिंगोली में महिला एवं बाल विकास विभाग के अंतर्गत संचालित सखी वन स्टॉप सेंटर का दौरा किया और वहां चल रहे कार्यों की समीक्षा की। इस मौके पर उन्होंने बताया कि संकट में फंसी महिलाओं के लिए यह केंद्र 24 घंटे और इस सप्ताह के 7 दिन कार्यरत है। यहाँ महिलाओं को एक ही छत के नीचे सुरक्षित आश्रय, पुलिस सहायता, काउंसलिंग, मेडिकल सेवा, कानूनी सलाह और आवश्यकता पड़ने पर परिवार में पुनर्वास की सुविधा दी जाती है। यह सेंटर वर्ष 2019 से कार्यरत है और अब तक 554 पीड़ित महिलाओं को सहायता मिल चुकी है। रूपाली ताई चाकनकर ने जिला अधिकारी कार्यालय, पुलिस विभाग और वन स्टॉप सेंटर के साथ बैठक कर घरेलू हिंसा संरक्षण अधिनियम और अन्य संकट की स्थिति में महिलाओं के लिए किए जा रहे कार्यों की भी समीक्षा की। उन्होंने आगे भी इन सेवाओं को प्रभावी ढंग से लागू करने के निर्देश दिए। उन्होंने अपील की कि इस योजना की जानकारी अधिक से अधिक महिलाओं तक पहुंचाई जाए ताकि जरूरतमंद महिलाएं इसका लाभ ले सकें। इस अवसर पर जिलाधिकारी राहुल गुप्ता, जिला पुलिस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे, महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार, सहायक लेखा अधिकारी कमल शातलवार, विधि सलाहकार वर्षा पराते, कनिष्ठ संरक्षण अधिकारी नीतीश मकासरे, राजेश पांडे, सखी सेंटर के प्रशासक शीला रणवीर, काउंसलर दिनेश पाटिल, जिला बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे सहित संबंधित विभागों के अधिकारी व कर्मचारी उपस्थित थे। हिंगोली महाराष्ट्र से एमपी न्यूज जिला ब्युरो चीफ अब्दुल फारूक की रिपोर्ट। ज्या ठिकाणी आम्ही वन स्टॉप सेंटरच्या व्हिजिटला जातो, एक अवेअरनेस कार्यक्रम या माध्यमातून की पीडित महिलांना, अत्याचारित महिलांना किंवा ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे असं मदतीचं एका जागेवरती एका छताखाली जर अशा काही सुविधा उपलब्ध होत असतील तर याच्यामध्ये समुपदेशन असेल, आरोग्य सुविधा असतील, त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स चाचणी करणाऱ्या मुलीला परत एकदा आमच्या प्रोटेक्शन ऑफिसरांच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून तिला परत तिच्या घरी पाठवण्याची सुविधा आणि एकंदरच कायद्याच्या सगळ्या बाबी या ठिकाणी यांची पूर्तता केली जाते। वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जातं। आपण पाहते आमचे सर्व हे अधिकारी लोक अतिशय चांगल्या पद्धतीने संबंधित व्यक्तींना ज्यांना गरज आहे आणि मदतीची गरज असताना त्यांना काउन्सिलिंग करणं, मदत करणं आणि पुन्हा एकदा कुटुंब एकत्र आणणं हे काम या समुपदेशनाच्या माध्यमातून करत असतात। या वन स्टॉप सेंटरची जागा थोडी लहान आहे, पण जागेपेक्षा मनातली जागा आमच्या लोकांची फार मोठी आहे। त्याच्यामुळे लोकांना मदत करण्याची भावना चांगल्या पद्धतीची आहे। माझ्या समवेत कलेक्टर साहेब आहेत, SP साहेब आहेत, आता आम्ही चर्चाही केली। मला खात्री आहे गेल्या 3 महिन्यामध्ये कलेक्टरांनी खूप चांगल्या पद्धतीचे उपक्रम हिंगोली भागामध्ये राबवलेले आहेत, जेणेकरून चाइल्ड मॅरेज असेल त्याच्या विरोधात चांगली मोहीम राबवलेली आहे। DV मेंटेनन्स आणि DVच्या केसेसच्या संदर्भात आमचे SP साहेब चांगले अलर्ट आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने विधी सेवा प्राधिकरण असेल किंवा या सगळ्यांना बरोबर घेऊन उत्तमरित्या काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्याच्यामुळे मला खात्री आहे मी पुढच्या हिंगोलीच्या व्हिजिटला जेव्हा येईल तेव्हा सर्वांच्या सहकार्याने नवीन जागेमध्ये हे वन स्टॉप सेंटर असणार आहे, त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट करू। अनेक ठिकाणच्या सुविधा आपण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत आणि आपल्या माध्यमातून मला माझ्या हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व महिला भगिनींना आवर्जून सांगायचं आहे, विद्यार्थिनींना सांगायचं आहे, त्यांच्यासाठी असलेला टोल फ्री क्रमांक 181 181 हा टोल फ्री क्रमांक आहे। त्याचबरोबर कोणत्याही महिलेला काही अडचण वाटवली तर पोलीस स्टेशनमध्ये आमचा भरोसा असेल आहेच, पण त्या व्यतिरिक्त आमचे समुपदेशन केंद्र आहेत, आमचं वन स्टॉप सेंटर आहे, ज्यामध्ये आपण कोणतीही गुन्हा नोंद न करता कायदेशीर चौकटीमधून जाऊन समोरच्या व्यक्तींना, गैर अर्जदारांना समजून सांगणं, त्यांचं समुपदेशन करणं आणि विखुरलेलं किंवा विभक्त झालेलं कुटुंब पुन्हा एकदा संवादाच्या माध्यमातून एकत्र आणणं, यासाठी वन स्टॉप सेंटर काम करत आहे। त्यांनी जरूर ज्यांना गरज हवी, ज्यांना मदतीची गरज असेल किंवा काहीतरी सहकार्य हवं तर त्यांनी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवावे। आमचं वन स्टॉप सेंटर सदैव आपल्याला मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एमपी न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।